नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे तोच ज्यापासून आपल्या चॅनलची सुरुवात झाली होती। अहो म्हणजे किरकिडा हो। असं तर टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला समजलेच असेल की आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर। बघता बघता आपल्या चॅनलला आज 8 महिने पूर्ण झाले। खरंच खूप भारी वाटतंय मंडळी। असा एकही दिवस नाही गेला आजपर्यंत या 8 महिन्यात की आपली भेट नाही झाली। व्हर्च्युअली आपण नेहमी एकमेकांच्या टच मध्ये राहिलो। तुमच्या सगळ्यांचा असाच सपोर्ट आणि प्रेम कायम राहू दे मंडळी। लव्ह यू ऑल। तर मंडळी चला आता आपण सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। गेल्या सोमवारी मी एक पॉडकास्ट केलं होतं या किरकिड्यावर आणि हा किरकिडा 3 दिवसासाठी गायब झाला होता। चौथ्या दिवशी मी कम्युनिटी पोस्ट टाकणारच होती की पत्रास्टेचा केअरटेकर हरवला आहे। जर कोणाला हा केअरटेकर कुठे दिसला तर पत्रास्टेच्या बुकिंग नंबरवर कॉल करून इन्फॉर्म करा आणि शोधून देणाऱ्यास 10 रुपयाचं मारे बिस्किटचा पुडा गिफ्ट दिला जाईल। ही पोस्ट मी करतच होती तितक्यात ह्याच्या व्हिडिओची लिंक मला इंस्टाग्रामवर एका ताईने पाठवली। आता हा अक्कलशून्य माणूस 3 दिवस गायब झाला होता। ह्याला साधी एक कम्युनिटी पोस्ट पण टाकता आली नाही का? कितीसा वेळ लागणार होता टाइप करायला की 2-3 दिवस व्हिडिओ येणार नाही आहे ड्यू टू XYZ रिझन। किती हा बेजबाबदारपणा। 5 लाख सबस्क्रायबर्स आहेत याचे, पण एकानेही याला त्या 3 दिवसात विचारलं नाही की बाबा काय झालं, कुठे आहे, व्हिडिओ का नाही टाकलास। म्हणजे ह्याच्या भक्तांना पण काही पडलेली नव्हती वाटते याची। ते पण वाटते याचे माकडचाळे बघायला, थोडा दिवसभरातला स्ट्रेस मधून मोकळं व्हायला म्हणून याचे व्हिडिओ बघत असतील। बाकी हा माणूस काय करतो, कुठे गेला त्याच्याशी कोणालाच काही घेणं देणं नाही आहे। निर्लज्ज माणसाने 3 दिवसाने व्हिडिओ टाकला आणि बोलतो आम्ही 2 दिवस रेस्ट केलं। उठायचो, जेवायचो, वॉक करायचो, झोपायचो, जेवायचो, परत झोपायचो। किती मेहरबानी केली ना यांनी दुनियेवरती। आता तरी 2 दिवसांनी कशाला टाकायचा रे व्हिडिओ तू? तुला काय वाटलं रे असे फालतूचे स्टंट केले की तुझे व्ह्यूज लाख क्रॉस करतील का? शेवटी पचका झाला ना तुझा इथे पण। 8 तारखेला झोपडा स्टे मध्ये गेस्ट येणार होते, त्यासाठी सॅम्पल म्हणून पत्रास्टे मधल्या सगळ्या प्लेट्स वाट्या गोळा केल्या आणि भांड्यांच्या दुकानात जायला निघाला। पण त्याआधी खिडकी नंबर 1 बंद केली। मंडळी कोणीतरी सांगा या मूर्ख माणसाला, त्या किचन मध्ये ना फक्त एकच खिडकी आहे, त्यात आता खिडकी नंबर 1 बोलायची गरज होती का? उगाच मध्येच ते माडं दाखवत बसले दोघं मायलेक। विचारलं होतं का कोणी? काही दाखवायला नाही म्हणून काही दाखवत बसतात फालतूचं। हा माणूस सतत सांगत असतो फुल टँक केला, फुल टँक केला, पण पत्रास्टेवरून झेडमाटला जाईपर्यंत याच्या लाल परीचा लो फ्युएल झाला। ती नागकुजाऊ बेबी भांड्यांच्या दुकानात गेली होती आणि तिथून तिने किरकिरे काकूंना कॉल केला। आता कोण बोलतोय कॉलवर तर आपण शांत बसावं ना, त्यांना बोलू द्यावं। पण बिंडोक माणूस उगाच फालतूची बडबड करत बसला होता। अरे बेसिक मॅनर्स नाही आहे त्या माणसाला। त्या नागकुजाऊ बेबीला एकटीला पाठवलं दुकानात। आता ती काय लहान नाही आहे, एकटी गेली त्याचं काही नाही मला, पण बाई माणूस बसलाय गाडीत ह्याचं मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतंय। गाडी पार्क करून जाऊ शकला असता हा। तसं पण पत्रास्टेचा वॉचमॅन, अहो किरकिरे काकू मंडळी, त्या बसल्या असतात ना पत्रास्टे बाहेर झोपाळ्यात वॉचमॅन सारख्या वॉच ठेवून, तसंच गाडीत पण बसल्या होत्याच त्या। आता त्या गाडीत बसल्या होत्या त्यामुळे एक फायदा होता, तो म्हणजे टो देखील झाली नसती ती लालपरी। पण बाई माणसाला ते माहिती नसेल म्हणून तो नागकुजाऊ बेबी सोबत गेला नाही आणि मम्मी सोबतच गाडीत बसला गाडी राखायला। आता तिथे कुल्फीवाला आला होता, त्याच्याकडून मायलेकाने कुल्फी घेऊन खाल्ली, किरकिरे काकूंना दिली, त्यामुळे नागकुजाऊ बेबीला आला राग, तिला पण हवी झाली कुल्फी, म्हणून बाई माणसाने रॉंग वेने गाडी टाकली। आता गाडीत हॉर्न असतो हे देखील या बिंडोक माणसाला माहिती नसेल। पाठून किरकिरे काकू हाक मारतायत त्या कुल्फीवाल्याला, ओ कुल्फीवाले कुल्फी द्या। आता काय बोलावं मंडळी या लोकांना, कुठेही जा पांचटपणा हा करणारच हे लोक। ह्यांच्या अशाच फालतूपणामुळे यांना कुठल्याही क्रिएटर अवॉर्ड्स मध्ये बोलवलं जात नसेल। त्या किरकिरे काकूंना डोक्याच्या डॉक्टरकडे, उप्स सॉरी गुडघ्याच्या डॉक्टरकडे घेऊन गेले होते, का तर त्यांच्या पायातले झाडं खराब झाली होती असं बाई माणूस बोलला। पायामध्ये पण झाडं असतात हे मला आज समजलं। आता जर पायामध्ये झाडं असतात तर मग कुंडीमध्ये हाडं असतील ना हो मंडळी। ही नागकुजाऊ बेबी हॉस्पिटलला जाण्याआधी पूर्ण शरीरावर अत्तर लावत होती, तर बाई माणूस बोलतो अगं एक खाजल नको लावू अत्तर। त्यावर दीडशानी बोलते काय तर आतमध्ये वास येतो वास। हो का ग बाई? मग जेव्हा 2-2, 4-4 दिवस पाणी येत नाही म्हणून आंघोळ न केल्याशिवाय एकाच मॅक्सी मध्ये असतेस तू, तेव्हा अंगाला वास नाही येत का तुझ्या? की तेव्हा पण असंच अत्तर फासते सांगायला? बिंडोक माणूस काय त्या हॉस्पिटलमध्ये फिश टँक वर फोकस करत होता, ते मासे पण मनात बोलले असतील
किरकिरे काकू एक्सरे दाखवत होत्या तर निर्लज्ज माणूस त्यांना बोलतो काय तर, हाय हाय मम्मीला गुडघा हाय हाय नाही रे आहे बोलतात त्याला. हाय हाय करायचंय ना तर हायवेवर उभा राहा त्या काकूंना घेऊन. तसं पण टाळ्या वाजवण्याची त्यांना खूप सवय आहे ना. मागे बघ गणपती डान्स करत होती तुझी नाखू जाऊ बेबी, तेव्हा किरकिरे काकू खाली बसून मस्त टाळ्या वाजवत होत्या. अरे बिंडोक माणसा, आणि तो गुडघा नव्हता रे, मेंदू होता त्यांचा. अक्कल तर तिथेच आहे ना त्यांची. बिंडोक माणूस फक्त घर ते झेडमार्ट जाऊ शकतो कारण डॉक्टरच्या इथे गाडी पार्क करून तिघी जणींनी ऑटो केली आणि गेल्या देवळात. काय मोठा स्वतःला अॅनिमल लव्हर समजतो. त्या देवळाच्या इथे बुबूला घाबरत होता बिस्किट देताना. अडाणी माणूस बिस्किटचा रॅपर दाखवत विचारतो, ओ ऑटो मध्ये डस्टबिन आहे का? अरे तुझ्या तोंडात टाकायचंस ना ते रॅपर. तुझं तोंड कचऱ्यापेक्षा कमी आहे का? तसं पण तोंड उघडलंस की घाणच बाहेर येते नेहमी. इमोशनल डॅमेज म्हणून सांगते रे अडाणी माणसा, गप बस जरा गप. पण नाही, तुला ऐकायचंच नसते. तुझी फालतूची बडबड तुला सुरूच ठेवायची असते. 3 दिवसांनी एक व्हिडिओ केला पण तोही एकदम लांब लचक 30 मिनिटाचा व्हिडिओ. उगाच काय पण रटाय व्हिडिओ बनवतो. व्हिडिओच्या एंडला समुद्र दाखवून बोलतो, इथे आले की तुमचे डोळे खुश होतील, तृप्त होतील एकदम. अरे नो डाऊट रे, त्या सिनरीने छान वाटेल, पण आता तुझं सुजलेलं तोंड त्या सिनरीच्या मध्ये मध्ये डोकावत असते, त्याने आमचे डोळे दुखले, त्याचं काय करायचं ते सांग आधी. खरं बोलू का मंडळी, जर हेल्पर नसतील ना यांच्या झोपड्या स्टेमध्ये तर यांचं काहीच होऊ शकत नाही. कारण जेव्हा हेल्पर नसतात तेव्हा यांच्या घरी काही जेवण बनत नाही. हे लोक बाहेरूनच पावभाजी बोलू नका, दहीपुरी बोलू नका किंवा दहीवडा शेवपुरी खाऊन घरी जातात. आता सकाळी याने दाखवलं होतं की हे सॅम्पल आहे, हे आम्ही आणायला जातोय, पण परत रात्री घरी आल्यानंतर काय आणलं ते दाखवत बसला होता बाजार मांडून. काय बोलावं या माणसाला मला काही सुचतच नाही. जेवढं बोलावं तेवढं कमी. दुसऱ्या दिवशी बिंडोक माणूस आला, बोलतो, हे बघा इथे सिनरी बघा, हे बघा ते बघा. अरे बाबा आम्ही सगळं काही बघू शकतो पण तुला नाही बघवत रे. प्लीज तू जरा कॅमेरा स्वतःवर दाखवून फोकस करणं बंद करशील का आता? सोन्याच्या रूम मध्ये जाऊन बिंडोक माणूस अंथरुणाची घडी घालत बसला होता आणि बोलतो, असं कोणतं काम नसलं पाहिजे जे आपल्याला जमणार नाही. असंच बिझनेस पुढे जातो. हो रे, एवढे वर्ष खोटं बोलून बोलून जसा चॅनल ग्रो केला आहेस तू, तसाच आता झोपडा स्टे नेऊ पाहतोयस ना पुढे. आता खोटं बोलून बोलून चॅनलची काय अवस्था झाली आहे हे लक्षात आहे ना तुझ्या? म्हणून बोलते, जरा जपून वाग. मंडळी तुम्हाला माहिती आहे का, आता तर आजूबाजूचे लोक पण यांच्या व्हिडिओ मध्ये येत नाही. त्या किरकिरे काकू त्या नेबरला सांगत होत्या की जरा काकांना 2 मिनिटं पाठवा नाही ते. काय हो किरकिरे काकू, 2 मिनिटं पाठवायला सांगताय काकांना? काय काम आहे तुमचं असं जे 2 मिनिटांमध्ये होणार आहे? तसं तर मॅगी पण 2 मिनिटांमध्ये बनत नाही. मग ते काका तिथे येऊन 2 मिनिटात कोणतं काम करणार होते हो नेमकं? ह्या झोपडास्टे मध्ये साखरवाल्या काकूंची बालपणीच्या मैत्रिणीची मुलगी आली होती. पत्रास्टे मध्ये काही गेस्ट आले होते, त्यांनी या लोकांसाठी काही गिफ्ट आणले होते. हा माणूस एवढा मागासलेला आहे की याने कचोरी कधी बघितली नव्हती. कचोरीला बघून बिंडोक माणूस बोलतो काय तर, अरे वा ही नवीन प्रकारची कचोरी हाय वाटतं. आता मी जेव्हा लहान होती ना मंडळी, तेव्हा माझे आई बाबा माझा बर्थडे सेलिब्रेट करायचे. माझे तेव्हा फ्रेंड्स यायचे ना, त्यांच्यासाठी स्नॅक्स मध्ये वेफर, कचोरी, समोसा, केक, सॉफ्ट ड्रिंक हे सर्व केलं जायचं. आणि हा माणूस ती कचोरीला आता बघतोय. कमाल आहे याची. हा माणूस कमी पडत होता त्यात भरीसभर म्हणून किरकिरे काकू आल्या. ती कचोरी होती चितळे बंधूंची. तर अडाणी किरकिरे काकू बोलतात काय तर, चितळे बंधू कोण? आपल्या रत्नागिरी मधले का? ओ गॉड, ही फॅमिली ना वेडं करून सोडेल एखाद्याला. चितळे बंधू रत्नागिरीचे कधी झाले? एवढे मिठाईचे बॉक्स होते यांच्या पुढ्यात. आतमध्ये ते हेल्पर काम करत होते पण त्यांना एक तुकडा यांनी मिठाईचा दिला नाही. तिघी जणी बसून एकट्याच खात होत्या. ह्या सुकुमारीला अजून भाकरी वडे येत नाही बनवायला. लग्नाला 3 वर्ष झाली पण अजून बेसिक गोष्टी येत नाहीत. त्या दिवशी तर हिरवी बिर्याणी बनवली तेव्हा तर हिचं कौतुक करत होता अक्कलशून्य माणूस. हा निर्लज्ज माणूस काय टायटल ठेवतो आणि काय थंबनेल ठेवतो, एकदम मिसलिडिंग. 4 बहिणी भेटल्या हे वाचून मला वाटलं किरकिरे काकूंच्या बहिणी आल्या, पण जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा मला समजलं की हा गेस्ट बद्दल बोलत होता. नवीन रूल या बिंडोक माणसाने काढलाय तो म्हणजे नेक्स्ट सीझन पासून हा खिचडी, पुलाव, बिर्याणी हे सर्व करणार नाही. पण मंडळी आता तुम्ही याच्या झोपडास्ट्यामध्ये जो बिर्याणी, पुलाव, खिचडी हा देत होता त्याची क्वांटिटी बघा किती कमी होती. आणि हा जेव्हा चायनीज खायला गेला होता तेव्हा त्याची क्वांटिटी बघा. वर हा नालायक माणूस स्वतःच बोलतोय की हाफ प्लेट मध्येच फुल झालं पोट.
काय त्या घाण उष्ट्या हाताने त्या नागकुजाऊ बेबीला सर्व करत होता. शी, असं वाटत होतं ह्याच्या हातावरती ना स्टीलच्या स्केलने सटासूट करून मारावं. शेवटची चिकन थाली व्लॉग मध्ये 5 मिनिट 10 सेकंडला बघा. नागकुजाऊ बेबीच्या नाकात माशी गेली आणि ती नाक खाजवत होती. त्यानंतर परत थोड्या वेळाने ती नाकात बोटं घालत होती. आता हँडवॉश करायचं सोडून ही बाई ड्रेसला हात पुसत होती. काय बोलायचं या बाईला, किती घाणेरडेपणा आहे हा. तिने सांजेला दिवाबत्ती करायची तर लाईट बंद करून भूतासारखे बसले होते लोक पत्राष्टेमध्ये. दुसऱ्या दिवशी त्या ज्या 4 बहिणी आल्या होत्या त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या. त्यावेळी बिंडोक माणूस 4 जणींमध्ये एक आमरसची बाटली देत होता. आता त्या 4 जणी एक आमरसच्या बाटलीचं काय करणार होत्या काय माहिती. यांचे अंधमंद भक्त तर ना खरंच कमाल आहे यांची. नको तिथे खाजवून घाणीच्या हाताने जेवण बनवते ती नागकुजाऊ बेबी. तिच्या हातचं घाणेरडं जेवण जेवायला अडाणी लोक येतात कुठून कुठून. आता काल याने नवीन जागा जी होती तिथे झोपडा स्टे बांधणार होता तिथे गेला होता. काम कुठपर्यंत आलंय बघायला. आता मंडळी 13 नोव्हेंबर 2023ला म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या 1 दिवसानंतर जो व्हिडिओ यात 150 आण्याने टाकला होता त्यात बिंडोक माणूस बोलला होता ही जागा 3-3.5 गुंठा आहे. पण कालच्या व्हिडिओ मध्ये हा अक्कलशून्य माणूस बोलतो ही 4 गुंठे जागा आहे. आता अर्धा 1 गुंठा ऍडिशनल कुठून आला हो मंडळी. आणि गंमत माहिती आहे का मंडळी तुम्हाला, 631 टाइम स्टॅम्पला हा जेव्हा हाताची कथकली करत होता तेव्हा बिंडोक माणूस बोलता बोलता थांबला की ही जी रक्कम ह्या हातात होती ती त्या लाल परी मध्ये पॉज झाला आणि मग बोलला लाल गाडीत गेली. काय रे लब्बाडा, मध्येच थांबलास का ते मला समजलं बरं का. चोरून चोरून माझे पॉडकास्ट ऐकतोस ना. मागे 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये हेच करत होतास ना. सगळे माझे पॉडकास्ट ऐकले असशील बसून. आता 18 प्लेट पोह्यांना 6 लिंबू लागतात असं हा निर्लज्ज माणूस बोलतो. आता त्या पोह्यांवरती लिंबू पिळणार होता की लिंबाचे पोहे बनवणार होता काय माहिती. ह्याला उगाच नाही मी बाई माणूस बोलत, ह्याच्यात ना जराही जेंटलमॅन क्वालिटीज नाही आहेत. आता जरा बायकोला आधी बसवावं गाडीत. पण ते राहिलं बाजूला. हीच नागकुजाऊ बेबी छत्री घेऊन त्याला आधी गाडीत बसवून आली मग स्वतः बसली. त्यानंतर बेडरूम मध्ये बेडवर महाराणी बसून किचन मध्ये हेल्पर कसं जेवण बनवतायत त्यावर लक्ष ठेवून होती. चोराच्या मनात चांदणे असं बोलतात याला. स्वतः नको तिथे खाजवून त्या पत्रास्टेला बदनाम केलं आहे या बाईने. खरं तर लक्ष हिच्यावर ठेवलं पाहिजे. पत्रास्टेच्या किचन मध्ये जास्त लेडीज असल्या की अडचण होते. त्यामुळे किरकिरे काकूंना त्यांनी बाहेर हॉलमध्ये वडे थापायला बसवलं होतं. पण बाई माणूस तर सतत लुडबुड करतच असतो किचन मध्ये. आजकाल तर मंडळी ती भव्या पण ह्याला जास्त भाव देत नाही आहे. फणसाचे गरे तिच्या गाईला घरात उभा राहून घे घे करत होता. ह्याच्या एवढा भित्रा माणूस मी कुठे नाही पाहिला. त्यात पण जीव तुट्याचा जीव चुरचुरत होता. त्या गाईने गरे खाल्ले तर हा लगेच भव्याला बोलतो प्लेट दे आमची. अरे बाबा ती कुठे पळून नव्हती जाणार तुझी प्लेट घेऊन. काय सोन्या चांदीची प्लेट होती का ती. हा माणूस किती खोटा असेल हो मंडळी. त्या बुबूला रिकामी प्लेट दाखवून विचारतो हवं का तुला. अरे लाज वाटते का रे असं मुक्या जनावराला त्रास द्यायला. टिंगल टवाळी करतोस काय रे. असं तुझ्यासोबत पण एक दिवस कोणतरी भंकस करेल बघ. मग बसशील रडत मम्मी करत. आज काय तर चिंगूस माणूस दानशूर झाला होता. हेल्परला गिफ्ट दिले आणि किरकिरे काकूंना बोलतो बिंडोक माणूस मम्मी तू नमस्ते बोलल्याशिवाय आवडत नाही सगळ्यांना. तू नमस्ते बोल ना. मग काय मम्मीला चावी दिली. मम्मी सुरू झाली नमस्ते करत. काय ते झेडमार्ट मधून सगळ्यात चीप क्वालिटीचं तेल चायपत्ती टोस्ट दिली यांनी आणि बोलतो आम्ही येईपर्यंत हे खात राहा. अरे ते एक पॅकेट कोणाला 4 महिने पुरेल का रे बिंडोक माणसा. द्यायचं तर चांगलं दे ना आणि क्वांटिटी मध्ये दे. हिमट्यासारखं काय देतोस हे चिंगूस माणसा. ह्या किरकिरे काकूंना ना खूप घाणेरडी सवय आहे. सगळ्यांच्या गळ्यातच पडत असतात. यांच्या ह्याच वागण्यामुळे त्या टानविलकर काकू मे महिन्यात आल्या नाही यांच्या झोपडा स्टेला परत. आज निर्लज्ज माणूस बोलतो काय तर टुनालीच्या घरी जातोय आम्ही. टुनालीने जॉब सोडला आहे पण काही कारण आहे त्याच्यामुळे. आता समजूतदार माणसांना समजेल काय कारण आहे ते. मला तरी असं वाटते टुनालीच्या घरी कोणीतरी पाहुणा येणार आहे नवीन म्हणूनच तिने जॉब सोडला असेल. बरं झालं बाबा तिने जॉब सोडला. नाहीतर अशा अवस्थेत तिने जर ह्या बिंडोक माणसाला 9 महिने बघितलं असतं ना तर मग काय तिचं खरं नव्हतं. ह्यावेळी हा माणूस बायकांना चायनीज खायला घेऊन नाही गेला. पण नको तो दिखावा नक्की केला. आज बिंडोक माणूस बोलतो झुडा सरकवला आणि गेट वरची वेळ काढली. नेहमीप्रमाणेच अक्कलशून्य माणसाने जिथे ल पाहिजे तिथे ळ चा प्रयोग केला. आता आज उद्या येईल मुंबईला आणि बिचाऱ्या ढाई काकांना लावेल कामाला. मग जाईल नागकुजाऊ बेबीच्या बहिणीच्या बेबी शॉवरला.
त्यात साखरवाल्या काकू उगाच खिदी हसत बसतील, मग जातील नाशिकला बिनपगारे काकूंकडे थर्ड हनीमूनला. असं करत करत 3-4 महिने असेच निघून जातील आणि मग नेक्स्ट सीझन सुरू होईल झोपडा स्टेचा. उद्या नक्कीच याचा परतीचा प्रवास दाखवेल आणि त्यात असेल ते म्हणजे यांची ट्रेन मधली खादाडी. गेल्या वेळची खादाडी लक्षात आहे ना मंडळी? काय मग कोण कोण आता उत्सुक आहेत यांची परत खादाडी बघण्यासाठी? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.